नमस्कार. शिक्षणाच्या मंदिरात विवेकाचा दिवा पेटणार तरी कधी, याबाबत आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला विचार करायचा आहे. अलीकडे काही घटना अशा घडत आहेत की या घटनामधून शाळेतील प्राथमिक विभागाची, माध्यमिक विभागाची मुले हे दिशाहीन होत चाललेली आहे. तसेच कॉलेजच्या मुलांचं तर विचारू आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आज आपण या बाबतीत उहापोह करणार आहोत. आजचा आपला विषय आहे शिक्षणाच्या मंदिरात विवेकाचा दिवा पेटणार तरी कधी. आणि म्हणून आपल्याला हे बघायचं आहे की आज अशी ही नवयुवक पिढी गर्तेत का अडकली, नेमकं झालंय काय या पिढीला. आणि एक काळ असा होता की ज्या काळामध्ये विद्यार्थी हा फक्त अभ्यास, आपलं आपलं काम, विवेकी वागणं आणि आईवडिलांचं ऐकणं, शिक्षकांचं ऐकणं, नम्रतेनं वागणं, अशा प्रकारचं त्याचं वर्तन असायचं. माझ्या लहानपणी मी जेव्हा शिकत होतो तेव्हा आमचा काळ असा होता की गुरु समोर जर दिसले तर घाबरगुंडी उडायची, आपण घाबरायचो. आईवडिलाचं आपण 100% ऐकायचो त्या पिढीमध्ये. कारण त्यावेळेसचे जे संस्कार होते, जो अभ्यासक्रम होता, तो अत्यंत सुंदर असा अभ्यासक्रम होता, संस्कारशील अभ्यासक्रम होता. मोठ्यांशी कसं वागायचं, त्यानंतर गुरुशी कसं वागायचं, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायचं, हे सगळे संस्कार आईवडिलांनी आणि गुरुच्या वर्तनातून आपण शिकत होतो आपोआपच. कारण तो काळ तसा अवबघत होती, एकमेकाविषयी आदर होता, प्रेम होतं, माणुसकी होती. पण हळूहळू हळूहळू काळ बदलला आणि या बदलण्याच्या या स्थित्यंतरामध्ये आपण आज पाहतो की आजचा विद्यार्थी सैरभैर झालेला आहे. त्याला बरीच कारणं आहेत. सर्वप्रथम आपण हा विचार करू की शिक्षक कुठे कमी पडतात. तर पूर्वीच्या काळामध्ये शिक्षकांना अधिकार होता की विद्यार्थ्याला, जर विद्यार्थ्याने गुन्हा केला किंवा तो वाईट वागत असेल तर त्याला शिक्षा देण्याचे अधिकार त्या काळामध्ये होते. एक वेगळ्या प्रकारचं दडपण, धाक आणि त्या दृष्टीनं योग्य वर्तन करण्याची विद्यार्थ्याला सवय असायची. मात्र आता अलीकडे काय झालं, ज्यावेळेसपासून बालहक्क कायदा आला आणि या बालहक्क कायद्यामध्ये अशा काही तरतुदी आहेत की शिक्षकाचे हात बांधले गेले. शिक्षकाला विद्यार्थ्याने कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला बोलता येत नाही, मारता तर येतच नाही. आता छडी हद्दपार झाली. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये छडी लागे छमछम विद्या येई घमघम अशी एक म्हण असायची. आणि त्या पद्धतीनं मी स्वतःसुद्धा आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांचा खूप मार खाल्लेला आहे. आणि एक भीती, एक दडपण त्या काळामध्ये होतं आणि त्या दृष्टीनं अभ्यास केला जायचा, त्या दृष्टीने योग्य वर्तन आपलं असायचं. मग आता मुलं का बिघडत चालली आहे, त्याचा जर सांगोपांग आपण विचार करू लागलो तर शासनानं आणलेली बंधनं हे पहिलं त्याचं कारण आपल्याला लक्षात येईल. शिक्षकाचे हात बांधले गेले. शिक्षक आता पूर्वी इतकं अध्यापन करताना अंतर्यामी ते विद्यार्थ्याच्या घुसत नाही. कारण विद्यार्थीसुद्धा वर्तन इतकं बिघडून गेलेलं आहे की आजकालचा ग्रामीण भागातला असो की शहरातला असो, 8वी 7वी 6वीचा विद्यार्थी शिक्षकाला उलटून बोलणे, शिक्षकाला प्रसंगी शिव्या देणे किंवा पालकाला जाऊन सांगणे आणि पालकांनी येऊन शिक्षकांना आदवा तद्वा बोलणे, हे सगळे प्रकार सगळीकडे घडत आहेत. आणि म्हणून विद्यार्थ्याचा शिक्षकाचा जो धाक होता विद्यार्थ्याच्या मनावर, तो आता राहिलेला आहे. विद्यार्थ्याला लक्षात येते की आपले वडील आपल्या मागे आहेत आणि आपण शिक्षकाला काही जरी बोललो तरी आपल्याला पनिशमेंट होत नाही, शिक्षा होते. कारण त्या बालहक्क कायद्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आपण त्याचं मन दुखवू शकत नाही. त्याचं मन हे कोमेजून जाऊ नये अशा प्रकारच्या बंधनं शिक्षकाला टाकलेली आहेत. म्हणून त्यांनी मूर्खा, गाढव आहेस का, काही नालायक आहेस का, अशा प्रकारच्या
म्हणजे काही शब्दसुद्धा त्याला बोलायचे नाही, कारण त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो असं त्या शासनाच्या आदेशात म्हणणं आहे. आणि म्हणून काय झालं की सर्वदूर अशी एक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक निर्धास्तपणा आहे. आणि दुसरी गोष्ट, नापास कोणताही विद्यार्थी होत नाही 10वी. मग आता लक्षात घेतं घेतं की आपण जरी कसं वागलो, आपण जरी अभ्यास नाही केला, आपण जरी पाठांतर नाही केलं, आपण जरी परीक्षेमध्ये व्यवस्थित गुण नाही घेतले, तरीही आपोआप आपण पास होतो. ही जी पद्धत आलेली आहे ती अत्यंत म्हणजे गर्तेत नेणारी आहे. शासनाला वाटतं की विद्यार्थ्याचा मानसशास्त्रीय दृष्ट्या आम्ही अभ्यास करून हे सगळं लादलेलं आहे किंवा हे आम्ही GR काढलेला आहे, पण त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्याच्या मनावर नक्कीच होत आहे. आणि इथून पुढे हे प्रकार जास्त घडण्यात आहेत की जे अशा प्रकारचे, आता आपण कालपरवाचं तर उदाहरण घेतलं तर आंध्र प्रदेशामधल्या काहीतरी तेलंगणामधल्या नलगोंडा जिल्ह्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका ज्या होत्या किंवा संचालिका होत्या, कल्लुरुप्पा रेड्डी यांची त्यांच्या शाळेतील 10वीच्या विद्यार्थ्यांनी 3-4 विद्यार्थी एकत्र आले आणि दिवसाढवळ्या त्यांच्या घरात जाऊन चोरी करायला लागली. आणि त्यांना ही चोरी कशासाठी करायची, तर आपल्या ज्या गरजा आहेत, आर्थिक गरजा, त्या भागवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये व्यसनाधीनता आहे, त्याच्यामध्ये अजून वाईट वाईट जे मार्ग आहेत, चांगले मार्ग नाहीत. पुस्तकं खरेदी करण्यासाठी त्यांनी ही चोरी केलेली नाही, तर त्यांची जे दिवसभराच्या चैनीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी. पण ती करत असताना, चोरी करत असताना त्या मॅडमनी त्यांना बघितलं, हा माझा विद्यार्थी आहे, तो माझ्या घरात बसून चोरी करतोय. आणि हे त्याला कळाल्यानंतर त्यानं आपल्या जवळ असलेला जंबिया किंवा चाकू काढला आणि काही कळायच्या आतच घरात कोणी नसताना त्या मुख्याध्यापिकेच्या शरीरावर 27 मार. विद्यार्थी 10वीतला आहे, म्हणजे 16 वर्षाचा विद्यार्थी. लक्षात घ्या, 16-17 वर्षाच्या विद्यार्थ्यानं जर समजा एखाद्या मुख्याध्यापिकेचा किंवा संचालकाचा दिवसाढवळ्या जर खून करत असेल 10वीचा विद्यार्थी, तर विद्यार्थी कोणत्या दिशेने जात आहे ते लक्षात. कशा प्रकारे त्यांच्या मनावर मनाचं वर्तन घडत आहे. आईवडील काहीही करू शकत नाही. दुसरी एक घटना आहे ती थोडी विपरीत आहे, वेगळी आहे. आणि 27 हे वार केल्यानंतर याची वृत्तांत सगळीकडे आला आणि सगळा हाहाकार उडाला. आणि त्या जागच्या जागी तिथं प्रचंड रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या तिथं गतप्राण झाल्या. आता एक लक्षात घ्या, आपले गुरुजी, आपल्या मुख्याध्यापिका किंवा आपले जे संस्कार करणारे शिक्षक आहेत, यांच्यावर आपण जेव्हा वार करतोय तेव्हा मनाची थोडीसुद्धा त्याच्या तगमग झाली नाही की आपण काय करतो आहोत, आपण हे किती भयानक कृत्य करत आहोत, हे त्याच्या मनावर अजिबात त्याचा परिणाम झाला नाही त्या विद्यार्थ्याला. नंतर ते पकडल्या जातील, काय होईल. आपल्याकडे कायद्याच्या पळवाटा असे आहेत की 16 वर्षाचा विद्यार्थी म्हणलं की तो अज्ञान पालक म्हणून त्याचं पालकाला दोष दिला जातो. पण पालकसुद्धा काय करणार, ते आतपलीत विचार. आणि मग जे काय व्हायचं ते होईल, पुढे केस होईल वगैरे वगैरे, पोलीस केस होईल. पण त्या मुख्याध्यापिकेचा जीव मात्र त्या ठिकाणी गेलेला आहे. दुसरी घटना आंध्र प्रदेशातील आहे, विशाखापट्टणमची. आणि एक 6 वर्षाचा विद्यार्थी मुलगा, ज्युनियर KGमध्ये, मला वाटतं UKGमध्ये शिकणारा हा मुलगा, त्याचं नाव प्रणय तेज. आणि हा प्रणय तेज 6 वर्षाचा विद्यार्थी, लक्षात घ्या, त्याचं वय फक्त 6 वर्षाचं आहे. आणि त्याच्या मॅडम ज्या आहेत UKGमधल्या, इंग्लिश स्कूलमधल्या, तर त्यांनी त्याला होमवर्क जे दिलेलं होतं ते होमवर्क त्याने केलं नाही, म्हणून त्याला समोर घेऊन त्याला दरडवायला लागल्या, त्याला रागवायला लागल्या. तो मोठमोठ्यानं रडायला लागला मुलगा. त्याचे व्हिडिओ आलेले आहेत, आपण बघू शकतो ऑनलाईन. तर त्या जेव्हा जास्त त्या रागवायला लागल्या तेव्हा तो मोठमोठ्यानं ओरडायला लागला. पण मॅडमनी जोराची त्याच्या एक कानफाडामध्ये मारली आणि
त्याच क्षणी त्याचा आवाज बंद झाला. आवाज बंद झाला आणि तो मुलगा जशाला तसा मॅडमच्या अंगावर पडला, थांबला. तिथं त्याचा प्रवास थांबला. तो संपला विद्यार्थी. त्याला हार्ट अटॅक आला किंवा ज्याला ब्रेन स्ट्रोक आला, जे काय आलं ते, आणि त्या ठिकाणी तो गतप्राण झाला मुलगा. किती भयानक ही गोष्ट आहे मला सांगा. शिक्षकांनी सुद्धा असं वागावं का? विद्यार्थ्याचा 6 वर्षाचा विद्यार्थीवर पालकसुद्धा एवढे अधीर झालेले आहेत की 6 वर्षाच्या विद्यार्थ्याला होमवर्कसारखा मोठा जो कार्य आहे समजा, जे मोठ्या विद्यार्थ्याला म्हणजे व्यवस्थित होऊ शकतं, पण 6 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी होमवर्क काय म्हणून करायचं? त्याचं ते हसणं, बागडण्याचं, खेळण्याचं वय आहे. आणि त्या मॅडमनेसुद्धा त्याचं मानसशास्त्र न समजून घेता त्याला भयानक अशी शिक्षा दिली. एक गालफाडीमध्ये मारली, जशी मारली तशी भीती बसली त्याला, आणि त्याच ठिकाणी तो कोसळला. पुन्हा तो शुद्धीवरच आला. ही दुसरी घटना. बघा, लक्षात घ्या, 2 घटनेमधला अंतर लक्षात घ्या. त्या ठिकाणी शिक्षिकेला म्हणजे मुख्याध्यापिकेला विद्यार्थ्यांनी मारलंय. इथं शिक्षिकेनं विद्यार्थ्याला एक चापड मारली आणि त्या ठिकाणी तो गतप्राण झाला. त्या ठिकाणी मुख्याध्यापिका गतप्राण झाली. आणि तिसरी घटना आत्ता कालपरवा महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर या ठिकाणी घडलेली आहे. ती म्हणजे घराच्या अंतर्गत वादातून म्हणा किंवा काय जे असेल त्यांच्या घरामध्ये, ते कुणाल नावाच्या एका मुलानं त्या तिसगावच्या त्या डोंगरावर जाऊन, उंच अशा कठड्यावर जाऊन, थोड्या डोंगरावर जाऊन, काय इथं ते दिलेलं आहे की आयफोन त्याला घ्यायचा होता किंवा घेण्याचा हट्ट होता त्याच्याकडे, किंवा त्यानं तो घेतला होता, वडिलांनी घेऊन दिला, आणि त्याचे जे हप्ते त्याला परतावा करायचे होते, त्यामुळे त्याचा आर्थिक वाद त्याच्या घरात निर्माण झाला. किंवा आता अजून काही वेगवेगळ्या बातम्या येतात की त्यांच्या घराची ओढाताण होती थोडी, आणि घराच्या म्हणजे कौटुंबिक वादही काही होते. तर जे काय असेल ते असेल, त्या मुलानं आईवडिलांना आणि इतर जे जमलेले लोक त्यांना वेठीस धरला, आणि तो एकदम कठड्यावर जाऊन उभा राहिला त्या उंच अशा डोंगरावर. आणि खाली एवढी मोठी 200 फुटाची जवळजवळ दरी होती. आणि त्या ठिकाणी त्यानं सांगितलं की माझं सगळं आता संपलेलं आहे. किती वर्षाचा मुलगा हा? जास्तीत जास्त 20-1 वर्षाचा, 19-20 वर्षाचा. नेमकाच 10वी झालेला होता. 10वीला त्याला 92% मार्क होते आणि तो 11वीमध्ये काहीतरी होता. मला सांगा की एकतर आपण कसं वागतोय, काय वागतोय, कशा पद्धतीने वागतोय, विद्यार्थी कशा म्हणजे तो नेमका आता उमललेला होता आणि कॉलेजमध्ये गेलेला होता, आणि काय एवढं अशा त्याच्या मनावरचं दडपण होतं, कशामुळे तो आत्महत्या करायला प्रेरित झाला. आणि मग नंतर काय झालं की त्याच्या म्हणजे सगळ्यांनी त्याची समजूत काढली. त्याच्या आईनं सुद्धा त्याला सांगितलं की बाबा रे, तुझ्या आणि तुझ्या वडिलाचे जर वाद असतील ना, त्या वादापेक्षा मी वडिलांना सोडून देते, हे माझं मंगळसूत्र असं म्हणून त्यांनी ते सगळे व्हिडिओ आलेले आहेत का आपण बघू शकतो. म्हणजे वाद काहीतरी होता, वडिलाला मी सोडून देते आणि तुझ्याजवळ आपण दोघंजण राहू. तरीही त्या मुलानं ऐकलं नाही. तो म्हणत होता की आता सगळं संपलं माझ्या आयुष्यात. ही इतकी उदासीनता आहे, एवढे औदासीन्य एका 19-20 वर्षाच्या कोवळ्या मुलाच्या मनामध्ये काय येतं? नेमका हा प्रश्न आहे. आपण कुठे कमी पडत आहोत? काय शिक्षण पद्धती आहे आपली? कसं काय मानसशास्त्र बदलून गेलं? आईवडिलांचं सुद्धा, शिक्षकांचं सुद्धा, विद्यार्थ्याचं सुद्धा, आणि समाजभान राहिलेलं नाही आहे. लक्षात घ्या. आणि काही कळायच्या आत लोकांनी त्याची खूप समजूत काढली, आईनं सुद्धा समजूत काढली, पण वडिलाला असं वाटलं की त्याला धरून मी बाजूला करेन. या याच्यामध्ये ते अचानक त्याच्याजवळ गेले, त्यांनी हात धरला, त्याचा ओढायला लागले, पण त्या वडिलांचं बळ कमी पडलं आणि मुलांनी मागे खेचलं. जसं मागे खेचलं तसंच मुलगा आणि वडील दोघंही त्या 200 फूट दरीमध्ये खाली पडले आणि त्या ठिकाणी गतप्राण झाले. काही कळायच्या आतच त्या मातोश्री जी होती त्यांची, त्या कुणालची, त्यांनीसुद्धा वरतून धाड अशी उडी घेतली आणि त्यासुद्धा त्या ठिकाणी संपलेले. एक हस्तगत कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं म्हणजे जे आपण बघतोय ते किती भयानक आहे हे आपल्या लक्षात येतं. का असं होतं याचा विचार करायला आपण जरा आता उद्युक्त झालं पाहिजे. मी एक शिक्षक आहे, मी एक मुख्याध्यापक आहे. मी ग्रामीण भागामध्ये 36 वर्ष मी सेवा केलेली आहे, आणि या सगळ्या गोष्टीचा विद्यार्थ्याच्या मनावर आता असा परिणाम का होतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षकांनी तर अवश्य लक्षात घेतलं पाहिजे, आणि शिक्षकांनी पालकांना सजग केलं पाहिजे. मग पहिली घटना असो, दुसरी असो की ही तिसरी असो, याच्यामधून आपण बोध काय घ्यायचा? तर समाज हा दिशाहीन का होत चाललेला आहे? आज सगळ्यांच्या भौतिक सुविधेकडे जास्त आपण लक्ष का देतो?
म्हणजे कोणता तो आयफोन जो आहे आयफोन 15 हा जवळजवळ लाख दीड लाखाचा आहे. का विद्यार्थ्याला असं वाटतं की या वयामध्ये एवढा महागडा फोन आपल्याकडे असावा, मोबाईल असावा? किंवा पहिल्या याच्यामध्ये त्यांना जे विद्यार्थी आले 3-4 जण, त्यांना असं का वाटलं की आपल्याला चैन करण्यासाठी कुणाच्या तरी कमवलेला घामाचा, कष्टाचा पैसा आपण तो उडवावा, असा सहज आणावा, चोरून आणावा आणि आपण चैन आपली भागवावी आणि त्याच्यामध्ये जे अडसर येतात त्यांना संपवून टाकावं, एवढी भाषा, एवढी भयानक मानसिकता या मुलांची झालेली आहे. दुसऱ्यामध्ये शिक्षिकेने अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं. 6 वर्षाच्या लेकरावर हात उचलायला नको होतं. त्याचं मानसशास्त्र समजून त्याला समजून घेणं आवश्यक होतं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा तो होमवर्क करेल किंवा नाही करणार कदाचित, त्याला समजून घेणं आवश्यक होतं. पण त्या शिक्षिकेनं सुद्धा ते समजून घेतलं नाही. तो बालक तिथे संपला आणि ह्यानंतर हा जो 19-20 वर्षाचा महाराष्ट्रातली ही घटना आहे, तिथे सुद्धा एक उद्ध्वस्त पूर्ण कुटुंब झालं. आज आपण असे सैरभैर होत चाललेलो आहोत. याचं कारण आहे की संस्कारापासून आपण दूर चाललो. आज संस्काराची अत्यंत गरज आहे. शिक्षकांनी योग्य ते संस्कार विद्यार्थ्याला दिले पाहिजे. आईवडिलांनी योग्य ती काळजी आपल्या मुलांची घेतली पाहिजे. त्याला काय हवं आहे, काय नको हे बघितलं पाहिजे. पण ते बघत असताना त्याच्या अवास्तव ज्या मागण्या आहेत, त्याच्यावर त्यांनी नाही म्हणण्याचा अंकुश धरला पाहिजे. त्याला थोडं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला हे सहजासहजी मिळत नाही. प्रत्येक गोष्ट जर सहजासहजी मिळत गेली ना, तर रिमोट कंट्रोलसारखी आपली अवस्था होती. या ठिकाणी नाही, त्या ठिकाणी, त्या ठिकाणी. चंचलता ही वाढत चाललेली आहे. म्हणून आईवडिलांनी सुद्धा त्याला नको म्हणण्याची, नाही म्हणण्याची आज गरज आहे. त्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्याच गोष्टी त्या मुलांना लहानपणापासून द्यायला पाहिजे. आणि ज्या गोष्टी अवास्तव आहेत किंवा नको ते हट्ट आज आपण बघतोय की मुलगा रडू लागला, कोणी आलं पाहुणे की त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात. ते मोबाईलसाठी रडतं आणि मग शांत बसतं ते मोबाईलसाठी. मोबाईलचं एवढं वेड या समाजाला का लागलं? आपण कोणत्या दिशेला चाललो आहोत? सकारात्मक चांगला उपयोग आपण मोबाईलचा करू शकतो खरं पाहिजे अभ्यासासाठी किंवा इतर गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टीसाठी. पण आपण असं का करतो आहोत? नेमकं कारण काय याचं? या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे आणि समाजानं याच्याकडे त्रयस्थतेनं नजरेनं नाही बघितलं पाहिजे. आज समाज अधपतित झाला तर प्रत्येक कुटुंब हे म्हणजे अगदी विषण्ण अवस्थेमध्ये जात आहे. आज पूर्वी काळात समाधान होतं. अतिशय अल्पासा प्रमाणामध्ये उत्पन्न होतं आईवडिलांचं. मात्र समाधान एक वेगळ्या प्रकारचं होतं. मी स्वतः पुअर फंडचे पुस्तकं घेऊन शाळेतून मी शिकलेलो आहे. आज सगळ्या उपलब्धता आहेत. पण माणूस सैरभैर झाला. विद्यार्थी अभ्यास करताना दिशाहीन होत चाललेला आहे. अपयशाला तो पचवू शकत नाही. आम्हाला कित्येकदा तरी मला एकदा 100 पैकी 1 मार्क पडला होता. पण ते एक तर नेणतं वय होतं. पण तेव्हा आमच्या शिक्षकांनी मला खूप मारलं आणि घरी पुन्हा जेव्हा समजलं तेव्हा वडिलांनी सुद्धा शिक्षा दिली, पनिशमेंट दिली. आता ही पनिशमेंट होत नाही. त्यानंतर जे मी सुधारलो, त्यानंतर जे एकदम त्या गोष्टीचा परिणाम माझ्यावर झाला आणि मी 8वी, 9वी, 10वी फर्स्ट क्लास कधी जाऊ दिलं नाही. फर्स्ट क्लास नेहमी मी येत गेलो आणि म्हणजे 10वीला सुद्धा जवळजवळ 78% हे मार्क मला त्यावेळेस मिळालेलं. माझं अजूनही माझ्याकडे सर्टिफिकेट त्याचं आहे. प्रश्न असा आहे की आपण कशा पद्धतीने कुठल्या दिशेने जात आहोत? शिक्षक जेव्हा हा चतुरस्त्रपणे त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असतो ना, तेव्हा शिक्षकाला सुद्धा सहकार्य करणारे पालक असावे. कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास त्याला नसावा शिक्षकाला. शिक्षकसुद्धा किती दिशाहीन होत चाललेले आहेत. ते कुठले आमदार वैजापूरचे काहीतरी सारखं शिक्षकाच्या मागं त्याला हॅमरिंग करतायत. का बाबा? कशासाठी? शिक्षक काही दुश्मन आहे तुमचा? किंवा दुसरी गोष्ट शासनाचे सुद्धा शिक्षक दुश्मन आहे का? एवढे काम त्याला अशैक्षणिक कामं त्याच्यावर लादलेले आहेत. शिक्षकाने करायचं तरी काय काय? मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे. मी स्वतः 5 वर्ष या निवडणुकीचं काम केलेलं आहे, या याद्यांचं काम केलेलं आहे घरोघर जाऊन. त्यावेळेस मुलं बेसहारा होतात. त्यावेळेस मुलांना शिक्षक आपले गावोगाव फिरतायत, घरोघर फिरतायत. आपण काय मस्त मजा केली तरी जमते अशा पद्धतीचं हे चाललं आहे. एक तर शिक्षकाचा तुटवडा आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. शिक्षक नाही आहेत. भौतिक सुविधांचा अभाव आहे. शिक्षकाची मानसिकता बदलून गेलेली आहे सगळी. मुख्याध्यापकाला वेगळे ताण आहेत. इतके टप्पे झालेले आहेत. एवढे भयानक सगळी ही परिस्थिती बदललेली आहे. या गोष्टीचा ताण शिक्षकाच्या, मुख्याध्यापकाच्या मनावर येत आहे. हे कामं इतर त्याला कधी-कधी शिक्षकसुद्धा सुसाईड करतात. शिक्षकसुद्धा आत्महत्या करत आहेत. त्यांची मानसिकता बदललेली आहे. कारण सारखे आदेश येत आहेत किंवा मग तहसीलदार म्हणा किंवा जे कोणी त्यांचे अधिकारी असतात
सर्वेक्षण कामाचे, ते सारखे त्यांना तंबी देत असतात की काम जर नाही झालं तर आम्ही तुम्हाला सस्पेंड करू किंवा तुमच्यावर योग्य ती कारवाई पुढील करण्यात येईल. या भीतीपोटी शिक्षकसुद्धा सैरभैर झालेले आहेत. विद्यार्थ्याकडे जेवढं पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही, गुणवत्ता वाढत नाही आहे, भौतिक सुविधेचा अभाव आहे, प्रचंड अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये. आणि एक काय आहे की कुठं नाही काही चाललं तर आपल्या शिक्षकाकडे येऊन काही लोक गावातले टार्गेट लोक येऊन त्रास देतात. ही एक प्रकार आहे. या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर होतोय. घरी आल्यानंतर तो चिडचिड करतोय किंवा त्याची कौटुंबिक जी ही सगळी बिघडून जाते घरी. शाळेत गेल्यानंतर त्याचे आणि शिक्षकाचे काही कामावरून वाद होतात. काही येऊन गावातली टार्गेट मंडळी शिक्षकाला वेठीस धरतात. कुठले कुठले दिन साजरे करण्याचं टेन्शन त्याला असतं. एखादा समाजातला येऊन माणूस जर समजा त्या एखादी पुण्यतिथी किंवा जयंती साजरी नाही केली तर तो लगेच बायावर काढतोय. त्या मुख्याध्यापकाला मारण्याची भाषा करतोय किंवा त्याला वेठीस धरतोय. ही कुठली मानसिकता आहे? एखादी जयंती एखादी पुण्यतिथी समजा साजरी नाही केली आणि फक्त विचार चांगले आपण विद्यार्थ्याला सांगितले, काय हरकत आहे? हार घालणं म्हणजेच तुमच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरं करणं आहे. समाजामध्ये ही व्यभिचारिता वाढलेली आहे की त्यानं जर त्यांचं हे अमुक अमुक नेता जो आहे यांना ज्यांची जयंती साजरी केली पण आमची जयंती साजरी व्हायची राहिली. हे समाजातले घटकातले वाद आहेत, जातीजातीतले भांडणे आहेत. याचा परिणामसुद्धा शाळेवर होतो आहे. आणि म्हणून शाळेतल्या शिक्षकांची मानसिकता सगळी बदलून गेलेली आहे. आणि खरं पाहतं शिक्षकाला शिकवण्याचंच काम पाहिजे, दुसरं कामच नको आहे. पण हे शासनाच्या कधी लक्षात येणार? कधी शासन याच्याकडे चांगल्या दृष्टीने बघणार? आज ज्यांची आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचं उद्रेक होतो आहे, हा उद्रेक खरं पाहिलं तर एका दबलेल्या मनाचा उद्रेक आहे. तरुण मुलं कुठेतरी तुमच्या विरुद्ध शासनाच्या विरुद्ध जात आहेत. तर त्या शासनाने डोळे उघडून ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की आपलं काय चुकतंय. फक्त आपल्याकडे सत्ता आहे म्हणून सगळ्या गोष्टी करायच्या असं अजिबात करू नये. जे कोणी असतील ते समाजहित आधी बघितलं पाहिजे. आणि या समाजातल्या हिताचं जर आपण सगळं चिंतन जर केलं, मनन जर केलं तर खऱ्या अर्थी प्रत्येकजण त्याला जबाबदार आहे. प्रत्येक जणाने आपलं कार्य अतिशय नेटानं, अतिशय तन्मयतेनं आणि अतिशय इमानदारीनं केलं तर सगळ्या गोष्टी होतात. आजचे राजकारणी जर आपण बघितले, आज जे शिक्षकाला एवढं बोलतात, एवढं हे करतात, जे कोणी तर लोक त्याचा म्हणजे उपहास होतात शिक्षकांचा. शिक्षकाला एक गुरु म्हणून जो मान होता तो आज शिक्षकाने काही अर्थी घालवला. मी म्हणतो 20% 30% शिक्षक खराब असतील, न शिकवणारे असतील किंवा व्यसनाधीन असतील, पण 70% शिक्षक चांगले आहेत ना. त्यांची तुम्ही जोपासना करा ना. का तुम्ही त्यांना वेठीस धरता? प्रत्येक वेळी तुम्ही शिक्षकाला कशामुळे टार्गेट धरतात? जे कोणी आमदार आहेत ते वैजापूरचे, त्यांना मला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की तुम्ही शिक्षकांना का टार्गेट करताय? तुम्ही बाकीच्याही दृष्टीने बघा ना, की जे शिक्षक चांगले काम करतात त्यांना शाबासकी द्या ना. जे शिक्षक चांगलं शाळा सुधरवतात किंवा चांगली चतुरस्त्र अशी गुणवंत विद्यार्थी घडवतात किंवा महाराष्ट्राच्या लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर नेतात, त्यांचं तुम्ही कधी तोंड भरून कौतुक केलेलं आहे का? आणि तुम्ही स्वतः तरी काय करता? आमदार खासदार तरी काय करता? नुसतं स्वतःचं पोट भरताय. कशाला दुसऱ्याच्या ह्या गोष्टी तुम्ही करताय? सगळ्या समाज म्हणजे हे बिघडत चाललेली समाजाची घडी, त्याच्याकडे थोडा डोळे झाकून तुम्ही विचार केला पाहिजे. आणि त्यांचे वरचे जे गृहमंत्री, मुख्यमंत्री जे कोणी आहेत त्यांनी थोडी विचार केला पाहिजे की आमचा आमदार एकाच त्या शिक्षकांना का टार्गेट करतोय? महाराष्ट्रामध्ये काय होतं नेमकं? कशामुळे असं सगळं करतोय? आणि त्यांना त्यांना थांबवण्याचं काम वरिष्ठांनी केलं पाहिजे. आणि शिक्षकांनी सुद्धा आपलं नैतिकता सांभाळून आपलं कर्म अतिशय चोखपणे केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारे कोणत्याही समाजावर, कोणत्याही घटकावर, विशेषतः विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याचाही त्याने विचार केला पाहिजे. थोडे कामाचे हे वाढून, तासिका वाढवून त्याने शिकवलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थी जर घडवले सगळं. आता त्या आमदाराचं म्हणणं आहे की ते शिक्षक गावात का राहत नाहीत? नसू द्या ना. तुम्हाला माहिती आहे का गावातल्या समस्या काय आहेत? गावातल्या समस्या अशा आहेत की दिवसभराच्या नंतर जेव्हा शिक्षक तिथं राहत असेल समजा दोघं कुटुंबासहित, तेव्हा गावातले लोक येऊन शिक्षकांना दारू पिऊन येऊन त्रास देतात. किंवा मग त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण कोण करेल? किंवा मग शिक्षकाला काहीतरी मागायचं, बाबा दे 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये दे. मग त्यांनी जर समजा एकदा दोनदा दिले ते बुडून टाकायचे आणि त्याच्यानंतर जर आम्ही दिले नाही तर हमरीतुमरीवर यायचं. याचं संरक्षण कोण करणार? कशासाठी गावात राहायचं? तुम्ही 10 ते 4 जी शाळा आहे किंवा 10 ते 4:15 जी शाळा आहे त्या वेळेमध्ये जर शिक्षक बरोबर शाळेला येत असेल, तुम्हाला काय करायचं? तुम्ही तो गावात राहो की कुठं राहो, करा HRA बंद, हरकत नाही.
एच तुमचे एच आर चाललं आहे ना तुमचं, एच बंद करून टाका. पण शिक्षकाला वेठीत धरू नका. शिक्षकाचं मानसिक स्वास्थ्य जपा. या सगळ्या घटनेपासून आपण बोध घेतला पाहिजे. काहीतरी समाज भयानक याच्यामध्ये चाललेला आहे. आज विद्यार्थी इतका म्हणजे सैरभय झालेला आहे. विद्यार्थी एवढा प्रचंड असा आतून हे झालेला आहे की तो कधी काय करील, कोणता 7वीचा 8वीचा विद्यार्थी 9वीचा विद्यार्थी असो काही असो, सगळं वातावरण बिघडत चाललेलं आहे. शहराचा असो की ग्रामीण भागातला आहे. 8वीच्या आणि 7वीच्या मुलं एकमेकाला प्रेमाच्या चिठ्ठ्या पाठवतात. लक्षात घेतलं पाहिजे. हे कशाचं द्योते की आपणच हे सगळं करून ठेवलेलं आहे. सगळं आजकाल सगळ्या त्या मोबाईलवर सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. हे संस्कार नसल्याची चिन्ह आहेत. हे संस्कार सगळे सैरभैर झाले. आणि शासनाला माझं एक कळकळीची विनंती आहे की अगदी शिवाजी महाराजांचा पासून जो महाराष्ट्रातला इतिहास आहे तो महाराष्ट्राच्या सिलेबसमध्ये टाकला पाहिजे. काही गरज नाही सध्याच आम्हाला अमेरिकेचा आणि रशियन क्रांती बघण्याचा. मी एक शिक्षक आहे, मला माहीत आहे की आमच्या इथला इतिहास, आमचे जे शिवाजी महाराज आहेत, आमचे जे तानाजी मालुसरे आहेत, बाजीप्रभू देशपांडे आहेत, किंवा मोरारबाजी आहे, किंवा आधी लगीन कोंडाणे म्हणणारे जे सगळे जे कोंडाण्याचे म्हणणारे जे आहेत इतिहासातले, त्यांचा इतिहास आम्हाला माहीत झाला पाहिजे. 4थीच्या विद्यार्थ्यांना काय शिवाजी महाराज कळणार हो? थोडा अजून विस्तृतपणे हा इतिहास सांगितला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण आहेत किंवा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा ज्वलंत इतिहास आमच्यासमोर का आणला जात नाही? मराठवाड्याचं दुर्दैव असं की मराठवाड्याच्या मातीतला इतिहास 1 वर्ष 13 महिने जवळजवळ निजामाविरुद्ध जे इथल्या स्थानिकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी जो लढा केलेला आहे तो लढा कुणाला माहीतच नाही. 17 सप्टेंबर आल्यानंतर ध्वजवंदन कशाचं होतं हे कुणाला माहीत नाही. विद्यार्थ्यांना होतं बाबा कशाच तरी. हे सगळं आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आणि याचा अभ्यासक्रम आधी आम्हाला विद्यार्थ्याला देणं गरजेचं आहे. त्यातून मुलं संस्कारित घडतील. त्यातून महाराष्ट्राचा इतिहास माहीत होईल, मराठवाड्याचा इतिहास माहीत होईल. या सगळ्या याच्यामध्ये किती महान महान लोक होऊन गेलेले याचं सगळं माहीत होईल. आणि माहिती झाल्यानंतर त्याच्या कानावर तर पडेल कमीत कमी. आजकाल विद्यार्थी वाचत नाही आहेत जास्त, पूर्वी इतका अभ्यास करत नाही आहेत. काही विद्यार्थी करतात, काही विद्यार्थी. ग्रामीण भागाची भयानक अवस्था आहे खूप. आणि त्याला विशेष म्हणजे पालक काय करतात की 8वी 7वीच्या मुलांना शेतावर चक्क कामाला घेऊन जातात महिना 15-15 सीझन आला की. मग ह्याची जी तूट आहे या सगळ्या गोष्टीचे ह्याच्यावरही पालकांनी थोडं चिंतन केलं पाहिजे. आणि शिक्षकाला, मुख्याध्यापकाला काम करू दिलं पाहिजे समाजातले. ह्या ज्या ह्या आलेल्या आहेत ना शिक्षण आजकालच्या काय एस एम सी जी आहे की या SMCनं सगळं वातावरण बिघडून टाकलेलं आहे. जे कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष द्यायचे असतील त्यांनी येऊन शिक्षकाला दमदाटी करायची, मुख्याध्यापकाला धारेवर धरायचं, किंवा मला काही त्यातून मिळालं पाहिजे ही आस त्याच्यामध्ये धरायची. आणि मग शिक्षकाला त्रास द्यायचा, मुख्याध्यापकाला त्रास द्यायचा, त्याची मानसिक स्थिती बिघडून टाकायला पाहिजे. याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. शासन काय करते? आणि शिक्षण मंत्री तर कुठं गायब आहेत, काही हे नाही. मराठवाड्यातले महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कधी कोणत्या शाळेला भेट नाही, कधी कुठं जात नाहीत, तुम्ही पाहत नाहीत. काय भयानक अवस्था चालू आहे. आणि हे सगळं होत असताना कोणीतरी एखादा नवीन पोरगा जाऊन तिथं शाळेला भेटी देतोय, तिथलं आणतो, सगळं उघडतं, त्याच्यावर तुम्ही बंधनं आणताय. ही चुकीची गोष्ट आहे. या लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार राज्यकर्त्यांनी सुद्धा केला पाहिजे, समाजाने सुद्धा केला पाहिजे, पालकांनी केला पाहिजे, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आणि प्रत्येक घटकाने केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या चौकटीत राहून संस्कारित जीवन जगलं पाहिजे. आपल्या जीवनाचा उज्ज्वलता कशी घडेल याचं आपण विद्यार्थ्यांनी सगळं भान ठेवलं पाहिजे. आणि शिक्षकांनी त्याला ते सगळं दानपत्रात टाकून जास्तीचे थोडे श्रम करून ते शिकवलं पाहिजे. आणि कुठलंही शासनाने अशैक्षणिक काम शिक्षकावर लादू नये. या ठिकाणी इतकंच सांगतो. या ठिकाणी जर डोळसपणाने शासनाने विचार केला नाही तर आज ह्या 3च घटना घडल्यात, अशा हजारो घटना रोज घडतील. म्हणून विचार करा. आणि राज्यकर्ते जे आहेत त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की थोडं जरा सजग होऊन डोळे उघडून जरा बघा की आपण काय करतो आहोत. आपण फक्त आपल्याचमध्ये गुंग आहोत. आमदार खासदार एकावर एक मजले वाढवत आहेत, गावाच्या गावं सगळे ओस पडत आहेत, रस्ते नाहीत, पाणी नाही, लोकांना समाजाला दिशाहीनत्व चाललेलं आहे सगळीकडे. तरीही आमचे आमदार खासदार मंत्री संत्री आपापल्या दौऱ्यामध्ये गुल आहेत आणि आपली झोळी भरून घेण्यामध्ये ते लागलेले आहेत. समाज हिताची कुणालाच आजकाल पडलेली नाही. मग कोणी असो. आणि आपण म्हणालो आपण 21व्या शतकाकडे चाललो आहोत. भारताची अधोगती आता सुरू झाली असं मला म्हणायला अतिशयोक्ती होणार नाही. महाराष्ट्र हा एक चिंतनशील, एक चांगल्या प्रकारचं राज्य म्हणून होतं, पण ते आता बिहार बनून पाहत आहे.
म्हणजे उत्तर प्रदेशासारखी उत्तर प्रदेशची घडी बसत चाललेली आहे, पण महाराष्ट्र बिघडत चाललेला आहे. रोज घटना बघा तुम्ही टी व्हीवर, भयानक अशा घटना घडत आहेत आणि त्याच्यामध्ये ही 25-30 वर्षाच्या आतली मुलं, ज्याला आपण मुलं म्हणू, अजून संसार त्यांचे उभे राहिले, अशी मुलं दिवसा ढवळ्या ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत. अनैतिकता भयंकर वाढलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा समाज स्वास्थ्यावर परिणाम होत आहे. हे समाज स्वास्थ्य जर बिघडलं एकदा, तर तुमच्या हाताबाहेर एकदा परिस्थिती गेली तर या महाराष्ट्राचं काही खरं नाही. अशा पद्धतीचं एक जर आपण पाहिलं तर सकारात्मकता बघूयात आपण. प्रत्येक माणसाने आपलं आपलं जीवन अगदी चाकोरीबद्ध, संस्कारशील आणि अभ्यासू वृत्तीनं जगलं पाहिजे. शिक्षक असो किंवा अन्य कोणीही असो, कोणत्याही घटकातला, कोणत्याही समाजातला, कोणत्याही पदावरचा, मुख्याध्यापकापासून ते कलेक्टरपर्यंत. कलेक्टरनं सुद्धा विचार केला पाहिजे की जिल्ह्याचा राजा आहे मी, आज मी काय याच्यामध्ये चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे. त्याच्यावर अंकुश आणणारे पालकमंत्री जे आहेत किंवा जे कोणी मंत्री आहेत, त्यांनी थोडा विचार केला पाहिजे की आपण यांना काम करू द्यावं, अधिकाऱ्यांना काम करू द्या. आणि दुसरी गोष्ट, ज्या ज्या ठिकाणी लोक लाच घेत आहेत त्या ठिकाणी हमखास या लोकांना पकडलं पाहिजे आणि तुरुंगावर टाकलं पाहिजे. भीती कायद्याची कुणाला राहिली नाही. कायदा हा पळपुटा झालेला आहे. कायदा हा सगळा अगदी नेस्तनाबूत होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून निर्ढावले सगळे लोक. समाजामध्ये सगळी दिशाहीनता चाललेली आहे. लोकांना भीती राहिलीच नाही. चांगल्या लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून राज्यकर्त्यांनी सुद्धा थोडं आपली डोळ्यावरची झापडी जी आलेली ती बाजूला काढली पाहिजे. आज या निमित्तानं मला एवढंच सांगायचं होतं की ह्या तिन्ही घटना ज्या आहेत मी या 8 दिवसामध्ये बघितल्या आणि माझं मन हे खूप बधीर झालं आणि मला वाटलं कुठेतरी आपल्याशी हितगुज करावं, बोलावं कुणाला तरी. आपल्या मनामध्ये जी आलेली मळमळ आहे ती व्यक्त करावी आणि त्यातून जे चांगलं काही घडेल ते घडण्याचा नक्कीच संकल्प आपण करूया. चांगलं करूयात काहीतरी आणि समाजासाठी आपलं कुठेतरी देणं लागतं. या गोष्टीचा आपण विचार करू, आपण चिंतनशील होऊ, म्हणजे आपोआपच आपली मुलंसुद्धा चिंतनशील होतील, प्रगतीकडे जातील, विनयशील होतील, विवेकी होतील. या सगळ्या गोष्टीचा पालकांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आणि प्रत्येक घटकांनी, मुख्यमंत्र्यापर्यंत सगळ्यांनी विचार करावा, एवढी नम्र विनंती. थांबतो. धन्यवाद. पुन्हा एक विनंती आहे की माझे असे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर, दिलीप चारठाणकर या नावाच्या यूट्यूब चॅनलवर आपण जावं. त्या ठिकाणी ते वेगवेगळे व्हिडिओ बघावे आणि मला लाईक देऊन, मला कमेंट करून मला सबस्क्राईब करावं, इतकीच विनंती करतो.